नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललो आहोत चेंबूरला. विनोद सर आहेत आमच्या रायडर ग्रुपचे, त्यांच्या रिटायरमेंट पार्टीसाठी. तर त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण चाललो आहोत. तर त्यांनी आज पार्टी ठेवलेली आहे. मॅप लावला आहे हॉटेलचा. आता किती वाजतील बघा, पोचायला काय माहित नाही, पण मॅप लावलाय मी. चल बाबा, चल लवकर. टाइमपास करतो. आयसी कॉलनीमध्ये सगळं भरून ठेवलं आहे ना, त्याच्यामुळे जाम प्रॉब्लेम्स होत आहेत गाडी चालवताना. तास 48ची जास्त मिनिटं झाली नाही पाहिजे. त्या ट्रान्सपोर्ट मित्रांनो, आमचे विनोद सर आहेत ना, जे आता रिटायर झाले, त्यांनी पार्टी ठेवली आमच्यासाठी. तर ते आमच्या रायडर ग्रुपचे मेंबर्स आहेत, खूप जॉली मेंबर्स आहेत. पर्सनली त्यांनी सगळ्यांना फोन करून सांगितलंय की तुम्ही या पार्टीला. म्हणून आता चाललो चेंबूरला. मोठ्या हॉटेलमध्ये बुक केली आहे पार्टी. आता बघू आता किती वेळ लागतो तिकडे जायला. आता ट्रॅफिक मधनं जाणं म्हणजे खूप मेहनतीचं काम. बसवलाय भारी एकदम. असला हॉर्न बसवलाय त्याने एक महेंद्रा, म्हणजे कांदिवली जवळ समतानगर. तिथे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आता माझ्याच काम आहे आता इथून बाहेर पडणं म्हणजे. कारण काय होतं, तिथे पुढे जाऊन लक्झऱ्या थांबतात ना, त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम स्टेशनला. काय सांगायचं, वरती हो टायर फटला की काय? टायरचा आवाज आला फाटके एकदम. मी म्हटलं टायर फाटला की काय. तेवढा तरी मोठा आवाज आला फाटकन एकदम. हा, इथे जाम प्रॉब्लेम होतो वेस्टी डेपोच्या इथे. डेपोच्या गाड्या पण बाहेर पडत असतात. असे एक एक महाभाग असतात, गाड्यांच्या पुढे आणून परत जातात आडवे. त्याच्यामुळे खूप टेन्शन असतं डोक्याला. आता इथून आपल्याला 1-2 तास दाखवत. पुढे जाऊन ट्रॅफिक नाही मिळाला म्हणजे पुरे अजून लेट होणार. म्हणून झुंड आहे नुसता ट्रॅफिकला. पहिल्या इकडनं दिवसा एवढ्या गाड्या नसायच्या, पण हल्ली खूप वाढायला लागल्यात गाड्या. आपल्याला काय घाई करायची नाही, सावकाशात जायचं. घाई करून चालणार नाही. आणि येताना पण ट्रॅफिक असतं. सकाळचं तर असतं, संध्याकाळच्या लक्झऱ्यांमुळे जास्त ट्रॅफिक होतं. कारण ह्या एवढ्या स्लो मुवमेंट मध्ये असतात ना या, त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम होऊन जातं. पण बाईकवाल्यांना ते एक चांगलं आहे की साईडला जागा असते, त्याच्यामुळे जायला मिळतं. बघा किती लाईनीत लक्झरी आहेत, आणि त्या लक्झऱ्यांमुळेच सगळं लेट जातोय, ट्रॅफिक होतोय सगळं. कोकण, कोल्हापूर, बापरे ट्रॅफिक जाम आहे. हा ट्रॅफिक इथपर्यंतच आहे, पुढे नाही आहे एवढा. बाहेरून जावं लागेल, तिथे ट्रॅफिक जाम होणार.
लक्झरीवाले कसे टाइमपास करतील आणि बाबा चल. हो अडकलो यार इकडे. पण ट्रॅफिक किती जाम आहे बघा. म्हणजे संध्याकाळची जातानाही तेवढीच ट्रॅफिक जाम आणि येतानाही तेवढीच ट्रॅफिक जाम. काय खरं नाही बाबा. आता मग हायवेचं केवढं जाम आहे बघा. माणसाने गाडी चालवायची कशी. हा आता काही ठिकाणी मोठ्या रस्त्यात काही ठिकाणी परत निमुळत्या झालेले आहेत ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन जातं. पुढे पण बघा जाम आहे एकदम. सांताक्रूझ पर्यंत जायपर्यंत तरी 1 तास लागणार आहे वाटतं. JBL पण जाम आहे एकदम. एअरपोर्ट जवळ येऊन सुद्धा ही परिस्थिती आहे. ट्रॅफिक जाम आहे खूपच एअरपोर्टला. जाम कट मारून मारून गाडी चालवायला लागते. लेफ्ट राईट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट राईट असं करत करत चालवायला लागते गाडी. तरच पुढे येऊ शकतो, नाही तर येऊ शकत नाही तर तिकडेच राहणार अडकून. करणार लक्झरीवाले येऊन रोड अडवतात. बाबा मजा. मे महिन्याची तयारी चालू आहे गावाला जायची जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आता आपण पोहोचलो एअरपोर्टच्या जवळ. छत्रपती शिवाजी महाराज. तरी अजून आता किती वेळ लागणार आहे जायला काय माहिती. चांगलाच कंटेंट झालाय माझा. जाम ट्रॅफिक आहे बाबा इकडे. इकडे पुढे निवडता नाही. पुढे तरी पटापट जायला मिळायला पाहिजे. देवा परमेश्वरा माऊली श्री स्वामी समर्थ महाराज. गाडी चालवायची कशी गाडी चालवायची. मित्रांनो आता येऊन पोहोचलो बँड्राला. कारण काय माझा तो सांताक्रूझचा रोड चुकला, त्याच्यामुळे आता मला इकडनं जावं लागतंय. काय करणार. इथे पण ट्रॅफिक आहे. अडकलो आहे इथे. सिग्नल 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 मुळे ओके. आपल्याला तिकडनं जायचं होतं तिकडेच आलो मी. बघा कुराड विलेज टाकून. कुराड विलेज नाही आपलं काय म्हणतात ते माहीम साहेब शॉर्टकट डायरेक्ट चेंबूर. त्यांना पण जाता येईल आपल्याला सरळ. उद्या सुट्टी आहे काय टेन्शन नाही. उद्या आहे अक्षय तृतीया 1 मे. सॉरी आज अक्षय तृतीया आणि उद्या 1 मे आहे. आणि उद्या महाराष्ट्र दिन कामगार दिवस म्हणून उद्या कामगारांना सुट्टी म्हणजे आम्हाला सुट्टी. पहिला आम्ही मुंबईला जायचो ना तर ह्याच रूटने जायचो आम्ही. मी चुकीचा रोड घेतलाय.
आता मी बरोबर गेलो असतो. तो ब्रिज बंद आहे की काय जाते का गावात. परिस्थिती अशी आहे इथे गाडी काढताना नाकेनं आहे. बोलून ठेवलेलं आहे पूर्ण. तरीच मला तर नेट तिकडे घेऊन चाललेला अरे कंडिशन खराब एकदम. 7:30 झाले इथे. 7 वाजता बोलवलेला. कुठून कुठून कसंच करायला लागते रे बाबा. अरे बाप रे बहुत मेहनत है यार. थैंक यू भाई, थैंक यू. अरे जाने का चेंबूर घरी तो घूमते. हाँ है भगवान, किधर से गाड़ी निकाला मैंने. एकदम भयानक परिस्थिती एकदम. कुठून गाडी काढायला लागली मला. येणं जाणं असायचं पण आता जिमचा जॉब असल्यामुळे जाणं येणं सगळीकडे बंद झालंय. त्यामुळे आज 35 वर्षानंतर मी आज इकडे आलोय. अरे बापरे इकडे पण बंद आहे. रस्ता हाय वाटतं छोटा. सगळीकडे खोदून बंद करून ठेवलेलं आहे सगळे रस्ते. थोडे सबस्टिट्यूट रस्ते नसतात तर कशाला बंद करतात रे बाबांनी. लोकांना किती त्रास होतो जायला. आहे का रस्ता, आहे का पुढे का बंदच आहे. गावात बंदच आहे. पूर्ण चपलाचा बाजार आहे इकडे मार्केट. पुन्हा आपल्याला बाहेर जाऊन पुन्हा आपल्याला यावं लागेल कुठं. मला वाटलं पुढे असेल म्हणून आपण पुढे निघून गेलो. जास्त असल्यामुळे थोडं ट्रॅफिक आहे पण ठीक आहे. चलता ट्रॅफिक आहे, चालतंय. ट्युशनला जायचं म्हटल्यानंतर वाकडं तिकडं फिरत बसायला लागणार आहे. आता चेंबूर स्टेशन आलं जवळ. चेंबूरला जायचं आता 7
अजून खूप लांब आहे आपण. पुढे साहेबांची गाडी चालली आहे. ही सेवानिवृत्ती कोणाची सुरू आणि म्हणून एक गोष्ट मात्र जाणवली की विनोदजी हे दोस्तातले दोस्त आहेत आणि म्हणून मला आप्पा ठाकूरांच्या 2 ओळी आठवतात. विनोद आप्पा ठाकूर त्यांनी जे काही लिहिलंय ते फक्त तुमच्यासाठी लिहिलंय. ते पण ठाकूर, हे पण ठाकूर आणि म्हणून शिल्पाताई लक्ष असावं सगळ्या मित्रांसाठी. हा तुमचा मित्र कसा आहे या 2 ओळीतून तुम्हाला कळेल. मित्र बनव्यामध्ये गारव्या वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्रकडे आरशासार मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. तुम्हा सगळ्यांच्या या मित्रांसाठी, विनोद दादांसाठी फक्त एक तिथून फरमाईश आली की एक शेर झाला पाहिजे आणि म्हणून आग के समंदरों से तू चल के आया. आग के समंदरों से तू चल के आया है. अरे आसमां के शिकंजे से वो निकल के आया है. देखो आज अपने ही रिटायरमेंट के प्रोग्राम में विनोद नाम का एक तारा तुम्ही आता धमधम दाखवायचा. माझा पहिला प्रश्न जरा लक्ष असू द्या की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. अरे का मॅरेज मला हे आता कळलं. टाळा होत्या त्याला गुपित काही बोलणार काही गुपित. तर प्रश्न असा आहे की जेव्हा लव्ह कम अरेंज झालं तेव्हा थोडी शांतता लागेल. थोडी तेव्हा सगळ्यात आधी तू मला आवडतेस. एक मिनिट माझा प्रश्न थोडा असा आहे विनोदजी की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात आधी कोण कोणाला असं म्हणालं की तू मला आवडतेस किंवा तुम्ही मला आवडते. अरे काय बोलतोय यार. तुझ्या बहिणीने असं केलेलं आहे त्या अजिट्या पण वाटल्या पाहिजे. मला पुढचा प्रश्न असा आहे की दोघांमध्ये जास्त रोमॅन्टिक कोण आहे. त्या दोघांमध्ये आळशी कोण आहे. तुम्ही एक माईक इकडे दिला पाहिजे. तुम्हाला व्यक्ती ऍग्री करता की तुम्ही आळशी आहात. एक माईक तुमच्याकडे ठेवा. तर दोघांमध्ये आता व्हॉट्सअपचा, फेसबुकचा, इन्स्टाचा जमाना आहे. सोशल मीडियावर पहिली तुम्ही विनोदजी तुम्ही दोघांमध्ये जास्त ऍक्टिव्ह कोण आहे. म्हणजे कबूल केले. टाळ्या मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आणि तुमची सगळ्यांकडे बघून एक गोष्ट मात्र जाणवते की ज्या वाईब्स या सभागृहामध्ये सध्या झालेल्या आहेत या सगळ्या वाईब्ससाठी कडे 2 ओळी आहेत. विनोद दादांकडे ना 2 वाघिणी आहेत. एक वाघिणी इथे बसलेली आहे. इथे बसलेली आहोत. त्यामुळे या दोन्ही करता काही माझ्या मनात बघा काय येत आहे की अनेक संकट आयुष्यात आले. अनेक हा इथपर्यंतचा प्रवास
खऱ्या अर्थानं आयुष्याच्या वाटेवर जेव्हा संकटांची लाट होती, आयुष्याच्या वाटेवर जेव्हा संकटांची लाट होती, त्या प्रत्येक संकटावर मात करणाऱ्या या दोन बाजूने दिसल्या. आधीच माझे हुंदके मुके अन बहिरी जगाची या. आधीच माझ्या विशेष ठिकाणामध्ये मित्र मैत्रिणी त्यांना प्रथम सर्वांना नमस्कार. मी सगळं तिकडे तिकडे त्याच्या पाठीवर मांडवळ मांडलं, सपोर्ट मांडलं, पण आता तुम्ही खाली गेला नाही. आलेले आमचे विश्वनाथ भाऊ आणि तिथे मोरे आत्ता झाले हे सगळे आमचे रायडर. एक आहे त्याच्याकरता सगळ्यांनी थोडं थोडं पुढे यायचं. Those who are not engaged with anything, they can step ahead. थोडंसं पुढे येऊन I just wanted to witness this fantastic moment of this evening. He's retired today आणि हा केक जो आहे मग आपण तो क्षण जो आहे सेलिब्रेट करतो. So if everybody is going to be सगळ्यात आधी wow, this is really beautiful. एक आहे परिवाराच्या वतीनं विनोद विद्याधर ठाकरे यांना विनोद दादा यांना सन्मानाची मानण्याची ही साल आणि क्या बात आहे. मला मंगळाष्टका म्हणायची आहे की काय. एका प्रोग्राम प्लॅन केलेला आहे. सो नाव प्रांजली यू आर विथ अस. Let's see what we are doing here. I hope you are able to hear us. Please आपण सगळ्यांना एका शालीमध्ये करा ना. येस, एका शालीमध्ये सगळ्यांना आपण त्यांचा सन्मान करा. अभि तिला केक दाखवला. केक like the golden day of his life. Sidhawade hai kya baat hai. Yes. ए विनोद सेंटर दे थोड़ा इकडे दे. आपण गेला गेला पाहिजे आवाज. कांचन सांगा थोडी सिक्युरिटी. तो कसा येता
I think this time we are going to नंतर एक मिनिट आपण काउंटिंग करूया. 10 हमारी बोला आणि सगळ्या जोड्यामध्ये सगळ्या साईडला लागले सगळ्या जोड्यामध्ये नितीन भाऊ आलेले आहेत आणि जवळ आहे येणार येणार हा तुमच्या चॅनल हा तुम्ही बोला तर Thank you.